लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली, कारण प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची घोषणा आजच केली आहे। लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच लॉटरी लागलेली आहे। दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींची दिवाळी आजपासून सुरू होणार आहे। लाडक्या बहिणीला आज रात्री बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस 100% जमा होणार आहे। 3,000 रुपये सरसगट महिलांना मिळतील, तर काही महिलांच्या खात्यात 3,000 अधिक 2,500 असे टोटल 5,500 रुपये दिवाळी बोनस हा जमा होणार आहे। महिलांची दिवाळीपूर्वीच दिवाळी, महिलांमध्ये प्रचंड आनंद उत्सव, भाऊबीजेची ओवाळणी जमा केली जाणार। आज सायंकाळी 6 वाजल्यापासून हा जो पैसे वाटपाचा जो आहे तो कार्यक्रम सुरू होईल आणि साधारणपणे 5-6 घंटे ही प्रक्रिया चालेल। अंदाजे 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यात हा दिवाळी बोनस जमा केला जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात महिलांना खूप मोठी लॉटरी लागलेली आहे। दिवाळीपूर्वीच महिलांची दिवाळी आजच सुरू होते आहे। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, अर्थात ही योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आहे, पण योजनेसंदर्भात एक वाईट बातमी देखील तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर लगेच बोनस जो आहे तो कसा आणि कशा पद्धतीने येईल याविषयीची क्लिअर माहिती। काल झालं असं की लाडक्या बहीण योजनेचं भवितव्य थोडक्यात वाचलं आहे। तुम्ही ऐकलं असेल की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल अपघात होता राहिला। अपघातातून ते बालंबाल बचावले आहेत। अपघात होता हेलिकॉप्टरचा, तुम्ही कदाचित बातमी बघितली असेल। आता त्याचा आणि लाडक्या बहीण योजनेच्या बोनसचा काय संबंध आहे तुम्हाला लगेच कळेल। झालं असं की मुख्यमंत्री दरी गावात गेले होते, त्यांचं दरे हे गाव आहे सातारा जिल्ह्यात, हेलिकॉप्टरने गेलं होतं। तिथे त्यांनी काम आवरून ते परत पुण्याला निघाले। अचानक वातावरण ढगाळ बनलं, त्यांचं हेलिकॉप्टर हे कोयना धरणात पडता पडता वाचलं। पायलटनं प्रसंगावधान राखलं, आजूबाजूला बघितलं, कुठेही कोणत्या शेतात हेलिकॉप्टर उतरवण्याची व्यवस्थित जागा नव्हती। त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा दरेगाव इथे नेण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री सुखरूप वाचवले आणि मग त्यांनी बाय रोडने म्हणजे गाडीने ते पुण्याला गेले। लक्षात घ्या, ही अतिशय महत्त्वाची घटना होती, थोडक्यात बचावली, कारण की लाडक्या बहीण योजनेची जी भवितव्य आहे, जे हप्ते म्हणजे दिवाळी बोनस सोडा, हप्ते देखील तुम्हाला पुढचे मिळाले नसते, कारण की आपले लाडके मुख्यमंत्री हे जर त्या ठिकाणी जर काही दुर्घटना झाली असती, त्यामुळे त्यांना ईश्वर जास्त आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून माता भगिनींची अशी सेवा घडो, अशी देवाकडे आपण प्रार्थना करूया। आता प्रश्न आहे, महिलांना लॉटरी लागली, महिलांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार आहे। सायंकाळपासूनच होय तुम्हाला दिवाळी बोनस यायला सुरुवात होणार। काही महिलांना सरसगट 3,000 तर काही महिलांना 3,000 अधिक 2,500। महत्त्वाची अपडेट आपल्याला जाणून घ्यायचं आहे। लाडक्या बहिणीला का लॉटरी लागलेली आहे? मुख्यमंत्र्यांनी 2 घोषणा केल्यात, लक्षात घ्या। दुसरी घोषणा जी आहे, पहिली घोषणा बोनस, दुसरी घोषणा पुढील हप्त्याच्या संदर्भात आहे, म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते देखील नक्की कधी मिळतील याबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। ज्या वावड्या आता उडत होत्या, योजना बंद पडली, निवडणूक आयोगाने योजनेला पूर्णविराम दिला, तसं काहीच नाहीये। मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्ट देखील केले आहे। त्यांनी सांगितलंय की आता योजना बंद होऊ शकत नाही। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना आम्हाला एक विनंती करायची आहे। बहिणींनो, तुम्हाला आमचे व्हिडिओ खूप आवडतात, तर त्यामुळे व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही लाईक करण्याचं विसरून जातात। त्यामुळे तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला दिवाळी बोनस 5,500 रुपये हवा आहे की नाही। कारण अनेक महिला ज्या आहेत तर त्यांना दिवाळीची खरेदी त्यांनी केली आहे, काहींनी उधारीवर केलेली आहे, काहींनी उसने पैसे घेऊन केले आहे, पण काहींची प्रतीक्षा आहे की खरेदी करायची आहे, तर त्यांना चातकाप्रमाणे ते वाट पाहतात। तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा की तुम्हाला दिवाळी बोनसची गरज आहे की नाही, तर ह्याची तुम्ही वाट पाहत आहे की नाही, कमेंटमधून कळवा। चला तर मग अपडेट सुरू करूयात। महत्त्वाची गोष्ट आहे, लाडकी बहीण योजनेचे अपडेट आम्ही आपल्या वेळोवेळी देत असतो, त्यामुळे एकही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही याची काळजी आम्ही घेतो। त्यामुळे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात एकही माहिती मिस नाही होऊ द्यायची असेल तर सबस्क्राईब करून ठेवा। आता लाडकी बहीण योजनेची दिवाळीपूर्वीच दिवाळी, लाडक्या बहीण योजनेची लॉटरी लागली, लाडक्या बहीण योजनेला बोनस येणार, आज सायंकाळपासून सुरुवात होणार। लक्षात घ्या, प्रत्येक महिलेच्या खात्यात वेळेवरती त्या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहेत। आता हा जो अपडेट आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहीण योजनेचा मुख्यमंत्री साहेबांनी 2 मोठ्या घोषणा केल्या। ते म्हटले की योजना कोणीही बंद पाडू शकत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका सभेत बोलत असताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी स्पष्ट केलं की योजना ना कोणी बंद पाडू शकत नाही। 2-3 दिवसापासून टीव्ही, सोशल मीडिया, यूट्यूब इथे त्या ठिकाणी बऱ्याचशा खबरा येत आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलंय पैसे वाटायला बंदी घातली, आता इलेक्शन आलं, योजना संपली, पुढचे हप्ते मिळत नाही। पण मुख्यमंत्री साहेब अजून ठाम आहेत। ते म्हणतात कोणी येऊ द्या, कोणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही। बघा पुढे काय ते म्हणतात, कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही। सावत्र भाऊ जे आहेत तर त्यांनी योजनेला खोडा घातला, तर त्यांना तुम्ही नक्कीच जोडा दाखवा। जे
ते म्हटले लाडक्या बहीण योजनेचे पैसे आम्ही वाटत राहणार आहेत. ज्या महिलांना आत्तापर्यंत 7,500 रुपये आले, म्हणजे ज्यांना आता जुलैपासून सुरू झालं नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आले, मग काही महिलांना 1.5च आले, काहींना 3च आले, काहींना 4.5 आले, काहींना 6, काहींना 7.5 आले. पण 7.5 ही पूर्ण रक्कम आहे. त्याबरोबर जो बोनस आहे तो आला नसेल, गॅस सिलेंडरचे पैसे आले नसेल, तर त्यांनी एक क्लिअर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि बोनसचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणजे अशी माहिती समजली, जी महिला व बालविकास विभाग आहे ज्यांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली, तर त्यांनी असं सांगितलं की 10 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे पैसे बाकी आहेत, ज्यांना एकही रुपया मिळाला नाही. अशा भरपूर महिला देखील आहेत. काही महिलांना सप्टेंबरचा मिळाला नाही, काहींना ऑक्टोबर नोव्हेंबरचा मिळाला नाही. म्हणजेच जो बोनस आहे 3,000 रुपये तो देखील बऱ्याचशा महिलांना त्या ठिकाणी मिळालेला नाही. तर सगळ्यात महत्त्वाची जी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी 2 घोषणा केल्या. पहिली घोषणा जी त्यांनी केली तर ते म्हणाले की जो डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो देखील आता मिळणार आहे. पण त्याआधी ते असंही म्हणाले, त्याची तारीखही त्यांनी जाहीर केली, पण त्याआधी ते असंही म्हणाले की जो हप्ता आहे म्हणजे जो महिन्याला 1,500 रुपये आज मितीला तुम्हाला मिळत आहे, म्हणजे 7.5 मिळाले याचा अर्थ तुम्हाला 5 महिन्याचे 7,500 मिळाले, प्रति महिना 1,500. पण ते असं म्हणाले की म्हणजे भरपूर सभांमध्ये ते असं म्हणालेत की तुम्ही आमची ताकद वाढवा, तुम्ही आमची ताकद वाढवा, आम्ही 1.5चे 2, 2चे 2.5, 2.5चे 3 आणि 3पेक्षाही जास्त करू शकतो. तुम्ही जेवढी ताकद आम्हाला द्याल तेवढे पैसे आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्हाला बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. मग आता प्रश्न आपल्या हातात आहे, बहिणी किती ताकद भावांना देतात त्यावरून ठरणार आहे हप्ता किती मिळणार आहे. पण ही योजनेची जी तरतूद आहे, अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आलेली आहे. वर्षाला जे काहीतरी कोटी 33,000 असे समथिंग काहीतरी आकडा आहे, तर तेवढा ज्या आकड्याची तरतूद आहे महाराष्ट्र सरकारने करून ठेवलेली आहे. तर त्यामुळे नक्कीच योजनेमध्ये कुठेही खंड पडणार नाही, पैसे नियमितपणे चालू राहतील. आता राहिला प्रश्न डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचा. तर एका सभेत बोलताना ते असं म्हणाले की आचारसंहितेचा आणि योजना बंद पाडण्याचा काहीच प्रश्न नाही. आम्ही काळजी घेतली होती की आचारसंहितेआधीच आम्ही ॲडव्हान्स हप्ता दिला होता नोव्हेंबरचा देखील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्हीचे हप्ते आले असतील. मग आता डिसेंबर जानेवारीचा हप्ता जो आहे तर ते म्हणले जशी आचारसंहिता उठेल तसं लगेच आम्ही डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील देणार आहोत. आता राहिला प्रश्न बोनसचा. तर बोनस जो आहे 3,000 अधिक म्हणजे 3,000 आणि काही महिलांना 5,500. तर या खबरा सोशल मीडियावर पसरत होत्या, आज संध्याकाळी येणार, उद्या सकाळी येणार वगैरे. तर ह्या बोनसच्या ज्या खबरा आहेत तर त्या पूर्ण खोट्या आहेत, कारण की ही अशी कोणतीही घोषणा झाली नव्हती. त्यामुळे बोनस जो आहे तो तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आला त्यालाच बोनस असं म्हटलेलं आहे. अदरवाईज तुम्हाला याच्या व्यतिरिक्त म्हणजे 7.5 जर आले असतील तर डन, तुमचे तेवढेच पैसे येणार होते. त्यातले जर काही राहिले असतील तर मग अडचण आहे. ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा की आमचे एवढे पैसे आले, कोणाला किती आले ते कळवा. पण 7.5 व्यतिरिक्त जे पैसे आहेत तर त्याविषयी कुठली घोषणा झाली नव्हती आणि त्यामुळेच हे इथे क्लिअर करणं गरजेचं आहे. तर आमच्या माध्यमातून आम्ही गोष्टी क्लिअरही करत असतो, अपडेटही वेळोवेळी देत असतो. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.